थोडी आयोगाची प्रश्न विचारण्याची सायकोलॉजी पण थोडं ऑब्झर्व करा की आयोग जेव्हा 4 पर्याय देतो तर 4 पर्यायांमध्ये 2 पर्याय अगदी मिळते जुळते किंवा आपल्याला 100% कन्फ्यूज करणारे का असतात ऑलवेज, की तुम्हाला खऱ्या अर्थाने प्रिलिम्ससाठी 2 तासांचा आणि मेन्ससाठी 3 तासांचा जो गेम आहे, स्टॅमिना आहे, एन्झायटी मॅनेजमेंट आहे, यावर तुम्हाला पकड मिळवावी लागेल. हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. आणि मी सगळ्यात हा महत्त्वाचा पॉईंट का सांगतोय तुम्हाला, कारण कंबाईनची तयारी करणारा, राज्यसेवेची तयारी करणारा कोणताही विद्यार्थी असो, जोपर्यंत तो विद्यार्थी आपला सेल्फ स्टॅमिना बिल्डअप करत नाही, तो मॅनेजमेंट करत नाही, त्याला एक्झाममध्ये यश व्यवस्थित मिळत नाही, हे समजून घ्या. आणि खास करून डेप्युटी कलेक्टर जर तुम्हाला बनायचं आहे, राज्यसेवेची तयारी करायची आहे, तुम्ही आता 12वी उत्तीर्ण झालेला आहात, तर तुमच्याकडे खूप चांगला टाईम अवेलेबल आहे. तुम्ही ग्रॅज्युएशनच्या टप्प्यात असाल तरी तुमच्याकडे खूप चांगला टाईम आहे. ग्रॅज्युएशन पूर्ण झालेलं असेल तरी तुम्ही तुमच्या अभ्यासाच्या नियोजनामध्ये तात्काळ बदल करणं गरजेचं आहे. हॅलो ऑल ऑफ यू गाईज, वेलकम बॅक टू PW प्लॅटफॉर्म. मी दुर्गेश मकवान, आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. सो मित्रांनो, जसं की तुम्ही स्क्रीनवर महत्त्वपूर्ण टॉपिक आपला आज जो आपण डिस्कस करणार आहोत याबद्दलचं हेडिंग नक्कीच बघत असाल, की आपल्याला नेमकं एक प्रशासकीय आराखडा हा आपण लक्षात घेणं खूप आवश्यक असतंय. कारण आपल्यासोबत हा व्हिडिओ बघणारे अनेक सारे विद्यार्थी आहेत की जे कदाचित आता नुकतेच 12वी उत्तीर्ण झालेले असतील. अनेक विद्यार्थी असतील की जे फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर किंवा ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेले विद्यार्थी असतील. तर अशा या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक बेस्ट अप्रोच काय असणार आहे, की जेणेकरून आपण राज्यसेवेची तयारी करत असताना आपण एका विद्यार्थी स्वरूपातून उपजिल्हाधिकारी या पदाला गवसणी कशा प्रकारे घालू शकतो आणि यामध्ये आपल्या अशा कोणत्या 5 प्रमुख सवयी असल्या पाहिजे की ज्या सवयींना, ज्या हॅबिट्सला आपण फॉलो करून नक्कीच उपजिल्हाधिकारी हे पद जे आहे हे मिळवू शकतो. तर त्याच महत्त्वपूर्ण गोष्टींसंबंधित आपण आजच्या या व्हिडिओमधून, या सेशनमधून महत्त्वपूर्ण पॉईंट्स डिस्कस करणार आहोत. तर सुरुवात करूया. बेसिकली विद्यार्थी या दशेपासून किंवा विद्यार्थी अवस्थेपासून आपल्याला अनेक साऱ्या गोष्टी असतात की ज्या फोकस करायला लागत असतात आणि ह्या गोष्टींवर आपण कन्सिस्टंट राहिलो तर आपल्याला MPSCच्या राज्यसेवा परीक्षेतून उपजिल्हाधिकारी पद आपल्याला मिळवता येऊ शकतंय. मग आता सर, हे पद मिळवण्यासाठी आपल्याला काय करावं लागत असतंय? आता बरेचसे विद्यार्थी असे पण आहेत आपल्यासोबत किंवा हे व्हिडिओ बघणारे, की सर दिवस रात्र अभ्यास करतोय पण तरी सुद्धा 2 ते 4 मार्कांवरून माझं 2-3 वेळा कट ऑफ गेलेलं आहे. म्हणजे माझं प्रिलिम पण उत्तीर्ण होत नाही. बऱ्याच वेळेला असे अनेक सारे विद्यार्थी असतात. आणि आपला हा जो व्हिडिओ आहे हा अशा विद्यार्थ्यांसाठी आहे की जे आतापर्यंत काही मोजक्या मार्कावरून कट ऑफ हुकलेला असेल किंवा ज्यांचा फर्स्ट अटेम्प्ट असेल आणि अशा फर्स्ट अटेम्प्टच्या वेळेस आपल्याकडून एकही चूक होता कामा नये. तर अशा या सर्व विद्यार्थ्यांना आज मी जे काही पॉईंट सांगणार आहे ते तुम्हाला खूप इम्पॉर्टंट असतील. बेसिकली आपल्याकडे 2 प्रकारचे विद्यार्थी आपण बघत असतो. एक असतोय की जो MPSCची तयारी करतोय, यामध्ये स्वतःला फक्त एक आपण म्हणू शकतो की असा एक ऑरा तयार करत असतोय की मी खूप अभ्यास करतोय. म्हणजे आपण म्हणू शकतो की पुस्तकी ज्ञानात अडकलेला एक विद्यार्थी दिसून येतो. आणि एक विद्यार्थी असाही असतो की जो खऱ्या अर्थाने MPSCची तयारी करतो आणि जो 100% उपजिल्हाधिकारी पद मिळवू शकतो. तर त्या विद्यार्थ्याचा माइंडसेट जो असतो तो आयोगाच्या परीक्षा पद्धतीला ओळखणारा असतो. नुसतं नॉर्मल अभ्यास करून परीक्षा उत्तीर्ण होता येत नाही. तर परीक्षेची प्रोसेस, आयोगाची प्रश्न विचारण्याची शैली, आयोग कशा प्रकारे पेपर डिझाईन करू शकतोय, ह्याबद्दलचा एक आपला तार्किक अंदाज लावण्याची ही आपली क्षमता ही डेव्हलप झाली पाहिजे. बट मोस्ट ऑफ विद्यार्थी काय करतात की फक्त विषय वाचण्याकडे जास्त लक्ष देत असतात, की आपण फक्त घोकमपट्टी करायची, जास्तीत जास्त अभ्यास करायचा. बट यामध्ये तुम्हाला या गोष्टीचाही विचार करावा लागेल की आयोगाला तुम्हाला रीड करावं लागेल. सर, आयोगाला रीड करणं म्हणजे काय? की आयोग कशा प्रकारे प्रश्न विचारतो, आयोगाने सिलेबस जो दिलेला आहे त्यामधला प्रत्येक पॉइंट मी व्यवस्थित कव्हर करतोय का, त्याच्याशी निगडीत सर्व अभ्यास मी करतोय का आणि त्या अभ्यासामध्ये मी वेळोवेळी स्वतःला टेस्ट करतोय का. ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. नुसतं अभ्यासाचा रट्टा मारत बसण्यात आपण उत्तीर्ण होत नाही. स्वतःचं इव्हॅल्युएशनही आपण टाइम टू टाइम केलं पाहिजे. परीक्षा पद्धतीचं अनालिसिस देखील आपण टाइम टू टाइम करायला पाहिजे. मीन्स काय, की कट ऑफचा जर आपण विचार करतोय तर कट ऑफ पार करायचा असेल तर तुम्हाला तुमचा माइंडसेट त्या ओरिएंटेशनने न्यावा लागतो. म्हणजे तुम्हाला तुमचा माइंडसेट तसा घडवावा लागेल, तेव्हा तुम्ही हा पूर्वपरीक्षेचा टप्पा जो आहे हा उत्तीर्ण करू शकता. आता आपण हे कशासाठी बघतोय? आपल्यासोबत जसं मी सांगितलं की 12वी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी पण आहेत
काही ग्रॅज्युएशनच्या दरम्यान असलेले विद्यार्थी पण आहेत आणि काही ग्रॅज्युएशन पूर्ण झालेले पण आहेत. अशा या सर्व विद्यार्थ्यांसाठी हा जो पॉइंट मी डिस्कस करतोय अतिशय मौल्यवान आहे. जनरली आपण काय करतो की एमपीएससीचा अभ्यासक्रम किंवा एमपीएससीचं स्वरूप आपण ज्यावेळेस बघतो तर आपल्याला फक्त एखाद्या पाण्याच्या वर असलेला हिमनग दिसून येत असतो की आपल्याला फक्त विषयांचा अभ्यास करायचा आहे, सिलेबस पूर्ण करायचा आहे म्हणजे आपण परीक्षा पास करतो, असं होत नाही. वास्तविक तुम्हाला त्याच्या अंतर्गत गोष्टी ज्या असतात, आयोगाची प्रश्न विचार सरणी कशी आहे, आयोग प्रश्नांमध्ये ट्रॅप कसं करत असतोय, आपल्याला वेळेचं नियोजन जमलं पाहिजे, पेशन्स ठेवता आला पाहिजे, कन्सिस्टन्सी फॉलो करता आली पाहिजे. म्हणजे यासोबत आपल्याला हा माइंडसेट डेव्हलप करणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही टेक्निकली माइंडसेट डेव्हलप करून अभ्यास करणार त्याचा रिझल्ट लवकर येत असतो. आलं लक्षात? म्हणजे जसं मी बोललो की एखाद्या हिमनगाचा भाग तुम्ही बघता ते फक्त वरवर हिमनग जेवढा दिसतोय त्याच्या 3 पट तर तो खाली आहे. म्हणजे हेच आपल्याला खरं ओळखायचं की आयोगाची जी प्रश्नशैली कशी आहे, एक्झाम पॅटर्न कसा आहे हे आपल्याला बघावं लागेल. मग सर ह्यानुसार जर मला खऱ्या अर्थाने सक्सेस अचीव्ह करायचं आहे तर मी अशा कोणत्या 5 सवयी फॉलो केल्या पाहिजे की ज्या आपल्या अगदी रेग्युलर रुटीनमध्ये असणार आहेत. पहिली गोष्ट की तुम्हाला पीवायक्यूचं व्यवस्थित पोस्टमॉर्टम जमलं पाहिजे, ही पहिली सवय आहे. म्हणजे काय की तुम्हाला एक्झामिनर्सचा माइंडसेट डिकोड करता आला पाहिजे. प्रश्न ज्यावेळेस तुम्ही बघतात तर प्रश्नांमध्ये ट्रॅप व्यवस्थित बघा की आयोगाने कुठे नाही, अयोग्य, केवळ असे शब्द कुठे कुठे वापरलेले असतात प्रश्नांमध्ये आणि त्या प्रश्नांमध्ये कसा ट्रॅप सेट केलेला असतो की जेणेकरून आपण चुकलं पाहिजे यासाठी. तर त्या गोष्टी थोडा आयडेंटिफाय करायला पाहिजे. थोडी आयोगाची प्रश्न विचारण्याची सायकोलॉजी पण थोडं ऑब्झर्व करा की आयोग जेव्हा 4 पर्याय देतो तर 4 पर्यायांमध्ये 2 पर्याय अगदी मिळते जुळते किंवा आपल्याला 100% कन्फ्यूज करणारे का असतात ऑलवेज. तर त्याचं एक माइंडसेट ओळखा की असं का होतंय किंवा असे प्रश्न का येत असतात. किंवा थोडासा ट्रेंड बघा की एका पर्टिक्युलर टॉपिकवर आयोगाने आतापर्यंत मागच्या 5 वर्षांमध्ये किती वेळा प्रश्न विचारले, कशा प्रकारचे प्रश्न विचारले, प्रश्नांचं स्वरूप कसं होतं, करंटशी रिलेटेड होतं, फॅक्च्युअल होतं, स्टॅटिक रिलेटेड होतं, बरोबर, विधानात्मक होतं, जोड्यांच्या स्वरूपात होता. तो हा एक तुम्हाला ॲनालिसिस जमला पाहिजे. आणि एक लक्षात घ्या, अर्धा गेम तुमच्या माइंडसेटवर असतोय हे लक्षात घ्या. म्हणजे परीक्षा उत्तीर्ण होणं हा जो पूर्ण पॉइंट आहे हा तुमच्या माइंडसेटवर डिपेंड करत असतो. म्हणून क्वेश्चन्सला प्रॉपरली तुम्हाला डिकोड करता आलं पाहिजे. येते लक्षात? म्हणजे का की प्रश्न बघून तुम्हाला हे कळलं पाहिजे आणि प्रश्न बघून ज्या दिवशी तुम्हाला हे कळलं ना की हा आयोगाने प्रश्न का विचारलेला होता किंवा या प्रश्न विचारण्यामागचा हेतू काय होता, ऑलवेज तुम्ही 100% त्या दिवशी आयोगाच्या विचारसरणीनुसार अभ्यासाला स्टार्ट करतात आणि तुम्हाला अगदी इझिली त्या प्रश्नांच्या स्वरूपातून तुमच्या अभ्यासामध्ये ग्रो करता येत असते. सो ही झाली एक पहिली सवय. आता या पहिल्या सवयीमध्ये अजून एक सिंपल पॉइंट आपण बघत असतो. त्या पहिल्या सवयीला जोडूनच असलेला तो म्हणजे आपला सवय नंबर 2 की आपल्याला काय सवय लावावं लागेल. आपल्याला एलिमिनेशन रडार ही एक सवय लावायला लागेल. म्हणजे एलिमिनेशन टेक्निक ही सवय लावायला लागेल आणि सोबत लॉजिकल गेसिंग. आता बघा एक सिंपल फॉर्म्युला सांगतो तुम्हाला. 100 पैकी 100 प्रश्न अटेम्प्ट करेल असा कोणताही विद्यार्थी नाहीये, बरोबर की नाही. मग जो टॉपर विद्यार्थी असतो किंवा जो मेरिट क्रॅक करणारा विद्यार्थी असतो त्याचा माइंडसेट कसा काम करतो. त्याचा पहिला अप्रोच असतो की 100 प्रश्नांपैकी 60 ते 65 प्रश्न हे म्हणजे रँक आणणारे जे लोक विचार करतात ना, तर हे 60 ते 65 प्रश्न हे ते कन्फर्म सोडवतात. कन्फर्म म्हणजे गॅरंटीच्या बेसिसवर की हा या प्रश्नाचा अटेम्प्ट माझा एकदम परफेक्ट आहे. आणि ते रिस्क किती प्रश्नांची घेतात, साधारण 15 ते 20 प्रश्नांची अगदी स्ट्रॅटेजिक रिस्क घेत असतात. रँडमली घेत नाहीत, हे लक्षात घ्या. रँडमली रिस्क घेत नाही, तर ही जी रिस्क आहे ही अगदी स्ट्रॅटेजिक गेसिंगची असते. आलं लक्षात. म्हणजे एलिमिनेशनची किंवा लॉजिकल गेसिंगची असते. आलं लक्षात. सो ह्या बेसिसवर तुम्हाला तुमचा फोकस जो आहे हा या पॉइंटवर न्यावा लागेल पहिल्यांदा की आपली अॅक्युरेसी किती आणायची आपल्याला. जेव्हा तुम्ही तुमचा प्रायमरी फोकस हा अॅक्युरेसीवर ठेवणार तुम्हाला त्याचा एक्सपेक्टेड रिझल्ट ऑटोमॅटिक चांगला मिळायला स्टार्ट होत असतो. आलं लक्षात. आणि मग तुमची रिस्क बघा किती कमी प्रश्नांची येत असते. 15 ते 20 प्रश्न म्हणजे तुमचा अप्रॉक्सिमेट अटेम्प्ट किती झाला, एक जवळपास 80 ते 85 प्रश्नांच्या आसपास झाला. आणि जो की आपण ऑलवेज एक लॉजिकल अटेम्प्ट म्हणून कन्सिडर करत असतो फॉर द प्रिलिम्स एक्झामिनेशनला, बरोबर की नाही.
सो हा एक आपल्याला आपल्या सवयीमध्ये पॉइंट जो आहे हा ऍड करावा लागेल. आता बऱ्याच वेळेला अवघड वाटणारे प्रश्न जेव्हा तुम्ही बघतात ना, की सर खूप टफ क्वेश्चन होता, बट त्या टफ क्वेश्चन मध्ये ऑलवेज तुम्ही नोटीस करा, एक दोन पर्याय तर एकदम फालतूचे असतात, म्हणजे जे की त्याचा काही संबंध नसतोय त्या त्या स्टेटमेंटशी, त्या विधानांशी, त्या टॉपिकशी, पण तरी तिथे तो टॉपिक दिलेला असतो किंवा तरी ते स्टेटमेंट दिलेलं असतं. त्यामुळे तुम्हाला ह्या गोष्टी ऑब्झर्व करायच्या की या प्रश्नाशी निगडीत भाग कोणत्या टॉपिकशी, कोणत्या टॉपिक मधला कोणता पॉइंट आपल्याला विधानात विचारलेला आहे, प्रश्नात विचारलेला आहे, हे अगदी क्विकली जमलं पाहिजे तुम्हाला. आणि जेव्हा तुम्हाला ह्या गोष्टी जमतात, तुमचा परफॉर्मन्स जो आहे हा अगदी नेक्स्ट लेवल गेलेला असतो. तिसरी गोष्ट, आता जसं की मी प्रिलिम्स बद्दल बोललो तुम्हाला, बरोबर की नाही, प्रिलिम्स बद्दल बोललो, पण सर मग मेन्सचाही विचार करावा लागेल आपल्याला, मेन्सला सोडून थोडी ना चालणार आहे. मग मेन्ससाठी आपल्याला काय करावं लागेल? सवय नंबर 3, की तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह उत्तरामध्ये तुमचं अधिकारी होण्याची, अधिकारी असल्याची तुम्हाला तिथे छाप पाडावी लागेल. मीन्स काय, की तुम्हाला कंटेंटपेक्षा प्रेझेंटेशनवर पण फोकस करावा लागेल. कंटेंटवर तर करावंच लागेल, बट सायमल्टेनियसली तुम्हाला तुमच्या आन्सर्सचं प्रेझेंटेशनही त्यानुसार करावं लागेल. तेव्हा कुठेतरी तुम्ही चांगला स्कोर घडवू शकता. आता साधं लॉजिकल विचार करा, की जे व्यक्ती तुमचं उत्तर तपासणार आहे, उत्तर तपासणारा व्यक्ती काय, की 300 ते 400 उत्तरपत्रिका तपासणार आणि त्याच्यामध्ये जर समजा तुमचं उत्तर तुम्ही पूर्ण पॅराग्राफ फॉर्ममध्ये लिहिलेलं असेल, तर ऑटोमॅटिकली तिथे तुम्हाला मार्क कमी मिळणार आहे ना. कारण पॅराग्राफच्या जंगलमध्ये तो व्यक्ती जेव्हा हरवून जाईल, तर त्याला त्यातून तुम्ही जे प्रश्नाशी संबंधित माहिती लिहिलेली ती त्याला मिळणार नाही ना लवकर. बरोबर की नाही? बऱ्याच वेळेला विद्यार्थी काय करतात, की तुमच्या म्हणजे ओपिनियन बेसिसवरचे प्रश्न असतात, तर तिथे फक्त टीकाच करत बसतात. पण ते टीका करणं योग्य नसतंय. तुमचा माइंडसेट तुम्हाला कसा ठेवावा लागणार, की तुम्ही एक भावी अधिकारी आहात, एक भावी प्रशासक आहात आणि त्या भावी अधिकारी किंवा प्रशासक या दृष्टिकोनातून तुमच्या उत्तरामधून सुद्धा हे दिसून आलं पाहिजे, की तुम्ही प्रशासकीय गांभीर्य किती जपून तिथे आन्सर लिहित आहात. म्हणजे ज्यावेळेस तुमचा माइंडसेट एक ब्युरोक्रेटिक दृष्टिकोनातून जातो, त्यावेळेस तुमच्या उत्तरामध्ये त्या दृष्टिकोनाची भाषा, ती शैली ही ऑटोमॅटिक तिथून दिसून येत असते. त्यामुळे तुम्हाला त्या पॉइंटवर त्या अनुषंगाने थोडा फोकस करावा लागेल. येते लक्षात? म्हणजे फक्त टीका करणं हे योग्य नाही, तर तिथे अगदी व्यावहारिक, अगदी बॅलन्स, व्यवस्थित, तार्किक उत्तर लिहिणं हे आपल्याला मुख्य परीक्षेसाठी अतिशय अपेक्षित असेल. बरं, मग सर एक बेस्ट आन्सर कसं असतंय? बेस्ट आन्सर तुम्ही जर बघितलं, की समजा तुम्ही उपजिल्हाधिकारी बनण्यासाठी अगदी खूप रात्रंदिवस अभ्यास करतायत, पण त्यामध्ये तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, तुमचं आन्सर रायटिंगचं स्किल पण तिथे इम्प्रूव्ह करा. आणि आन्सर रायटिंगचं स्किल इम्प्रूव्ह करणं हीच मी तुम्हाला एक सवय लावायला सांगतोय. कारण आन्सर अगदी बुलेट पॉइंटनुसार व्यवस्थित मांडता आलं पाहिजे. आलं लक्षात? म्हणजे ज्यावेळेस तुम्ही बुलेट पॉइंटनुसार व्यवस्थित मेन्शन करतात सगळ्या गोष्टी, आवश्यक त्या ठिकाणी काही डायग्राम, चार्ट, फ्लो चार्ट जेव्हा काढतात, संबंधित माहिती लिहितात, त्यातून काय होत असतंय, की जेव्हा तुमचं उत्तर तपासलं जात असतंय, तर प्रश्नात अपेक्षित असलेले म्हणजे प्रश्नामधले मुद्दे उत्तरामध्ये अपेक्षित असतील, तर ते अपेक्षित मुद्दे अगदी पॉइंट टू पॉइंट मिळाले पाहिजे. जेव्हा की ते मुद्दे पॉइंट टू पॉइंट मिळतील, 100% तुम्हाला चांगले मार्क मिळतात. 100% चांगले मार्क मिळतात. हे लक्षात घ्या. त्यामुळे हा सगळा गेम जो आहे, हा प्रोसेसचा आहे, आपल्या हॅबिट्सचा आहे, की आपण कशाप्रकारे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्या अभ्यासातून या सवयी लावतो आणि आपण हे सगळं अचीव्ह करतो. आणखी एक पॉइंट येत असतो, तो म्हणजे की बरेच विद्यार्थी काय करतात, की इन्फॉर्मेशनचा खूप ओव्हरलोड करत असतात. म्हणजे मी एम-पी-एस-सी राज्यसेवेची तयारी करतोय, डेप्युटी कलेक्टर मला बनायचंय, म्हणजे मार्केटमध्ये मला जेही चांगलं पुस्तक दिसतंय ते मी घेऊन येतोय. अशा कारणाने तुम्ही डेप्युटी कलेक्टर बनणार नाहीत, पण मात्र बुक कलेक्टर मात्र नक्की बनणार. त्यामुळे तुम्हाला बुक कलेक्टर बनण्यापेक्षा तुम्हाला डेप्युटी कलेक्टर बनण्याकडे फोकस ठेवायचा असेल, सो हिअर इज द सोल्युशन, की मिनिमम रेफरन्सेस वापरा, बट त्याचं मॅक्झिमम रीडिंग करा. मी सगळ्यात इम्पॉर्टंट सवय लावायला सांगतोय तुम्हाला ही, की एक रेफरन्स तुम्ही मल्टिपल टाइम वाचण्याची सवय लावा. तुम्हाला त्या एका रेफरन्समधून खूप चांगला फायदा होत असतो. आलं लक्षात? म्हणजे 10 वेगवेगळी पुस्तकं वाचण्यापेक्षा एका पुस्तकाला 10 वेळा वाचलं, तर तुम्हाला त्यातून खूप चांगल्या गोष्टी जास्तीत जास्त लक्षात राहतील. अशा प्रकारे तुमचा अभ्यास होईल. आणि ऑथेंटिक सोर्सेस वापरा. कोणतंही मार्केटमध्ये बुक दिसलं म्हणजे ते उचलून आणायचं असं नाही. ऑथेंटिक सोर्सेस वापरा.
ऑथेंटिक इन्फॉर्मेशनच्या जोरावरच तुम्हाला अगदी चांगले उत्तरं लिहिता येत असतात. मग NCERT आहे, स्टेट बोर्ड आहे, गव्हर्नमेंटचे रिपोर्ट्स आहेत, काही दर्जेदार ऑथेंटिक रेफरन्सेस पण आहेत, तर ते तुम्ही वापरा. क्लास नोट्स वापरा, जेणेकरून तुम्हाला तुमच्या अभ्यासामध्ये एक क्लॅरिटी मिळेल. आलं लक्षात? एक कन्फर्मेशन मिळेल की तुम्ही किती योग्य पद्धतीने अभ्यास करत आहात हे तिथे समजलं पाहिजे. सिमिलरली अजून आपल्याला एक पुढची सवय की जी मी समजेल की सगळ्यात कोर, सगळ्यात इम्पॉर्टंट असणार आहे, की तुम्हाला खऱ्या अर्थाने प्रिलिम्ससाठी 2 तासांचा आणि मेन्ससाठी 3 तासांचा जो गेम आहे, स्टॅमिना आहे, एन्झायटी मॅनेजमेंट आहे, यावर तुम्हाला पकड मिळवावी लागेल. हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. आणि मी सगळ्यात हा महत्त्वाचा पॉईंट का सांगतोय तुम्हाला, कारण कंबाईनची तयारी करणारा, राज्यसेवेची तयारी करणारा कोणताही विद्यार्थी असो, जोपर्यंत तो विद्यार्थी आपला सेल्फ स्टॅमिना बिल्डअप करत नाही, तो मॅनेजमेंट करत नाही, त्याला एक्झाममध्ये यश व्यवस्थित मिळत नाही, हे समजून घ्या. आणि खास करून डेप्युटी कलेक्टर जर तुम्हाला बनायचं आहे, राज्यसेवेची तयारी करायची आहे, तुम्ही आता 12वी उत्तीर्ण झालेला आहात, तर तुमच्याकडे खूप चांगला टाइम अवेलेबल आहे. तुम्ही ग्रॅज्युएशनच्या टप्प्यात असाल तरी तुमच्याकडे खूप चांगला टाइम आहे. ग्रॅज्युएशन पूर्ण झालेलं असेल तरी तुम्ही तुमच्या अभ्यासाच्या नियोजनामध्ये तात्काळ बदल करणं गरजेचं आहे. आणि मग या बदलामध्ये काय असतील, की तुम्हाला एक्झाम हॉलमध्ये जसं एन्व्हायरमेंट असतं ना, एक्झाम अटेंड करत असताना त्या लेव्हलला जाऊन प्रॅक्टिस करायची, त्या लेव्हलला जाऊन टेस्ट द्यायच्या आहेत. कारण जेव्हा तुम्ही त्या सिनॅरिओला मॅचअप करतात, तुमचं टाइम मॅनेजमेंट, तुमचं एन्झायटी मॅनेजमेंट, तुमचं प्रेशर हँडलिंग कॅपॅसिटी, ह्या ज्या गोष्टींची तुम्ही सवय लावतात ना, तर तुम्हाला ॲट द एक्झाम टाइममध्ये त्या गोष्टीचं काहीच बर्डन राहत नाही. काहीच बर्डन राहत नाही, हे समजून घ्या तुम्ही. सगळ्यात महत्त्वाचं समजताय? खास करून जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करतात तर घरात एसीमध्ये बसून नका करू हे सगळ्या गोष्टी. दुपारी 2 ते 4 या वेळेमध्ये फॅन बंद करा. थोडा स्ट्रेसफुल एन्व्हायरमेंट क्रिएट करा. आलं लक्षात? आणि टाइम लावून टेस्ट वगैरे सोडवत चला. काय होतं यातून, की तुम्ही त्या एन्व्हायरमेंटमध्ये चांगल्या प्रकारे काम करतात जेव्हा तुमची एक्झाम असते त्यामध्ये. सो जनरली जगावेगळं काही सांगितलंय मी तुम्हाला यामध्ये अजिबात नाही. बट सगळ्यात मुख्य आणि कोर पॉइंट सांगितलेले आहेत. दॅट्स द इम्पॉर्टंट घटक. आलं लक्षात? मी आजच्या या सोप्या छोट्याशा व्हिडिओमधून तुम्हाला फक्त हे सांगितलं की तुम्हाला अशा कोणत्या 5 सवयी फॉलो करायच्या आहेत, की ज्या सवयींच्या बेसिसवर नक्कीच छोटासा बदल बट त्याचा मॅक्झिमम इम्पॅक्ट होईल, असे मी पॉइंट्स तुम्हाला इथे सांगितलेले आहेत. आणि त्यामध्ये तुम्हाला एन्झायटी मॅनेजमेंट आणि स्टॅमिना मॅनेजमेंट ह्या गोष्टीवर देखील काम करावं लागेल, हे थोडं समजून घ्या. इन सिंपल मी फक्त हेच सांगू शकतो तुम्हाला, की MPSCची परीक्षा ही तुमच्या ज्ञानाची परीक्षा आहे असं जर तुम्हाला वाटतं तर तसं नाहीये. इथे तुमच्या ज्ञानासोबतच तुमचं प्रसंगावधान, तुमचा पेशन्स, तुमचं डिसिजन मेकिंग, या सगळ्या गोष्टींचं अनालिसिस होतंय. या सगळ्या गोष्टींची ही परीक्षा आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने जेव्हा तुम्ही एका साध्या विद्यार्थ्याच्या स्वरूपातून विचार करणार, तर तुमच्या उत्तरामध्ये तेवढी प्रगल्भता जाणवणार नाही. त्यामुळे तुम्हाला अगदी सुरुवातीपासूनच तुमचा माइंडसेट असा डेव्हलप करावा लागेल, की तुम्ही तुमचा जो विचार आहे, जो माइंडसेट आहे, एका प्रशासकीय अधिकाऱ्याप्रमाणे विचार करतायत. आणि जेव्हा तुमचा हा माइंडसेट असतो, तुम्हाला मल्टी डायमेन्शनल विचार करायला एक सवय लागत असते. आणि त्या मल्टी डायमेन्शनल विचारातून तुमचं सगळं अभ्यासात त्या गोष्टी जाणवतील, तुमच्या आन्सर रायटिंगमधून त्या गोष्टी सर्व जाणवतील. आणि ह्या गोष्टींमध्ये जर तुम्ही बदल करताय किंवा ह्या 5 गोष्टी जर तुम्ही फॉलो करतायत, आय पर्सनली गॅरंटीड की नक्कीच तुम्हाला उपजिल्हाधिकारी या पदापर्यंत गवसणी घालण्यासाठी तुमच्या मेहनतीच्या जोरावर कोणीच थांबवू शकणार नाही. फक्त इथे एकच गोष्टीची गरज असते, सेल्फ इव्हॅल्युएशन, प्रॅक्टिस प्रॅक्टिस प्रॅक्टिस. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. सो आय होप की या व्हिडिओमध्ये सांगितलेले प्रत्येक घटक तुम्हाला अगदी व्यवस्थित समजलेला असेल. अशाच प्रकारे आपल्याला आणखी काही गोष्टी समजून घ्यायच्या असतील तर आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमधून या गोष्टी बघून घेणार. आलं लक्षात? आणखी व्हिडिओ मी तुमच्यासाठी इथे घेऊन येईल. सो थँक्यू सो मच ऑल ऑफ यू गाईज. आपण थांबूया आपल्या आजच्या या सेशनमध्ये. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसह, नवीन माहितीसह. थँक्यू. जय हिंद.